हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात। ऑक्टोबर महिना संपत आलाय, सो पाहूया नोव्हेंबर महिना आपल्या जीवनामध्ये नवीन काय चेंजेस घेऊन येत आहे। नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी कसा असणार आहे, करिअरच्या बाबतीमध्ये, रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये, तसेच त्याबरोबर तुमचं जे काही फायनान्शियल आहे जीवन आहे त्यामध्ये काय बदल होणार आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तसेच हेल्थ रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स तुम्हाला सध्या फेस करत आहात तुम्ही, तर त्या रिलेटेड काही आपल्याला मेसेजेस डिवाइनकडून मिळत आहेत का, तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहे त्यांनी नक्की सबस्क्राईब करायचं आहे। लेट्स सी। ओके, फर्स्ट कार्ड इज कमिंग हिअर सक्सेस। तर नक्कीच येथे दिसून येत आहे आपण सुरुवातीला करिअरच्या बाबतीमध्ये पाहत आहोत। तर करिअरच्या बाबतीमध्ये दिसून येत आहे सक्सेसफुल एनर्जी आपल्याला दिसून येत आहे। करिअरमध्ये तुम्हाला सक्सेस मिळत आहे, जे की तुम्ही सध्या काही जॉब करत आहात, बिझनेस करत आहात किंवा करण्याच्या तयारीमध्ये आहात, किंवा तुमचा विचार आहे तुमच्या डोक्यामध्ये नवीन काहीतरी सुरू करायचं आहे, न्यू बिझनेस, नवीन काहीतरी, तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये ती जे काही तुम्ही सुरू करणार आहात तर ती सुरू करा, कारण की त्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळत आहे। आणि जरी सध्या जे काही करत आहात तर त्यामध्ये जे आहे ते करत राहा, सोडू नका, डोंट गिव्ह अप। तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये, थांबा एक मिनिट, हे छोटूसं आहे ना पिल्लू, खूप जास्त ओरडतंय, मी याला तिकडे सोडून येते जरा 2 मिनिट। काय करत आहात ते सोडून देऊ नका, सक्सेस तुम्हाला त्यामध्ये मिळत आहे। आणि सध्या जरी तुम्हाला असं वाटत असेल की आम्हाला ह्या सर्वमध्ये जे काही करत आहोत त्यामध्ये सक्सेस मिळत नाहीये, थोड्या अडचणी जाणवत आहेत, तरी सुद्धा लगेच चेंज करू नका जॉब वगैरे तुम्ही जे काही विचारात आहात, कारण की यामध्ये तुम्हाला भविष्यामध्ये आपल्याला एनर्जी ज्या आहेत त्या सक्सेसफुल दिसून येत आहे। सो डोंट गिव्ह अप। आणि जे काही नवीन सुरू करण्याच्या तयारीमध्ये आहे जे कोणी, तर ते सुरू करू शकतात, कारण की भरभरून सक्सेस त्यांच्या जीवनामध्ये येत आहे। डिवाइन प्लीज गाइड मी अबाउट करिअर। ओके, नक्की मी तुम्हाला जसं सांगितलं की सक्सेसफुल एनर्जी आहे, त्याबरोबर 10 ऑफ कप्सचं कार्ड आहे ते इंडिकेट करत आहे, विश फुलफिलमेंटचं कार्ड आहे। जे काही तुम्ही करिअरमध्ये, जॉबमध्ये करण्याच्या तयारीमध्ये आहात तर नक्कीच तुम्हाला त्यामध्ये सक्सेस मिळत आहे। इट्स अ कन्फर्मेशन। सो कन्फर्म होत आहे की सक्सेसफुल तुम्ही होत आहात। सो क्लायमेट दिस रीडिंग इट्स अ पॉझिटिव्ह साईन। भरभरून धनही तुमच्याकडे येत आहे, यामधूनच तुम्हाला मनी, करिअरमध्ये जे काही अपेक्षित आहे तुमच्याकडून, मनामध्ये तुमच्या जी काही इच्छा आहे त्यामध्ये आम्हाला फायनान्शियली आम्ही ग्रो करू का, तर नक्कीच त्यामध्ये तुम्हाला सक्सेसफुल एनर्जीज मिळत आहे। त्याबरोबर जे काही तुमची इच्छा आहे ती पूर्ण होत आहे, लक्झुरियस लाईफ तुमच्याकडे येत आहे, एक धन जे म्हणतो आपण, धनाने तुम्ही समृद्ध होताना आपल्याला दिसून येत आहे। सो क्लायमेट दिस रीडिंग करिअरच्या बाबतीमध्ये आपण हे तिन्ही कार्ड जे घेतले ते तुमच्यासाठी खूप जास्त पॉझिटिव्ह होते, सकारात्मक होते। तर गो हेड, थांबू नका, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पुढे मार्गक्रमण करत राहा। नक्कीच तुम्हाला यामध्ये करिअरमध्ये नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी खूप जास्त सक्सेस, यश, धन, त्याबरोबर ग्रोथ, यशस्वी तुम्ही होत आहात। तर नक्कीच ही रीडिंग तुम्हाला क्लेम करायची आहे, म्हणजे तुमच्या जीवनामध्ये हे सर्व जे काही बदल आहे, चांगले बदल जे आहेत ते घडून येत आहेत। त्याचबरोबर न्यू पॉझिटिव्ह, हे सर्व चांगले बदल तुमच्या जीवनामध्ये घडून येत आहेत, पॉझिटिव्ह गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट करत आहात। सो करिअरच्या बाबतीमध्ये नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा असणार आहे। जर तुमच्या मुलांच्याही बाबतीमध्ये जर तुम्ही विचार करत आहात तर नक्कीच तुमच्यासाठी हा जो मंथ आहे, नोव्हेंबर मंथ, इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह अँड ग्रोथ ओरिएंटेड, त्याचबरोबर विश फुलफिलमेंट अँड यू अट्रॅक्ट मनी, म्हणजे पैसाही तुमच्याकडे येत आहे। सो क्लायमेट दिस रीडिंग। नेक्स्ट आपण घेऊया रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये काय आपल्याला संकेत मिळत आहे। लेट्स सी। डिवाइन प्लीज गाईड मी। रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये नोव्हेंबर मंथ कसा असणार आहे कलेक्टिव्हसाठी, त्याचबरोबर सबस्क्रायबर्ससाठी। ओके, मे बी असू शकतं सध्या काही ट्रॉमा चालू आहे रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये, काही दुःखदायक घटना घडलेल्या आहेत। मे बी काहींचे रिलेशनशिप चांगले वर्क करत नाहीयेत, काहींच्या जीवनामध्ये पेनफुल सिच्युएशन आहे, दुःखी आहेत ते, भावना त्यांच्या दुखावलेल्या आहेत नात्यांमध्ये। मे बी ते कुठलंही नातं असो, तुमचं रिलेशनशिप असो, वैवाहिक असो, किंवा इतरही आपले घरगुती भाऊ बहीण, किंवा आई मुलगी, मुलगा आई
वडील मुलगा किंवा असे कुठलेही रिलेशनशिप तुमचे आहे ज्यामध्ये तुम्ही सध्या त्रासामधून जात आहात. एक भीती आहे तुम्हाला की माहिती नाही आता पुढे काय होईल, कारण की सगळ्यांनी तुम्हाला खूप जास्त दुःख दिलेले आहे, तुमचं भावना दुखावलेल्या आहेत. तर असे काही टॉक्सिक रिलेशनशिप होते, मे बी ते लव्ह रिलेशनशिप असतील, असू शकतं तुमच्या जीवनामध्ये. तुम्ही सध्या त्यामध्ये खूप जास्त प्रॉब्लेम्सला फेस करत आहात. तर डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे, काही टॉक्सिक रिलेशनशिप तुमच्या जीवनामधून निघून जात आहेत, तर त्याला तुम्हाला लेट गो करायचं आहे, त्यांना तुम्हाला पकडून ठेवायचं नाही आहे. तसेच कन्फ्युजन जे आहे तुम्हाला एखाद्या नात्याच्या संदर्भात असू शकतं. काही कन्फ्युजिंग सिच्युएशन आहे की हे खरं आहे की खोटं आहे, तर नाही, त्याचं उत्तर तुम्हाला मेडिटेशन थ्रू मिळू शकतं. तुम्हाला मेडिटेशन करण्याची गरज आहे किंवा काही इनर वर्क करण्याची गरज आहे किंवा तुम्हाला काही असे व्हिडिओ पॉपअप होत आहेत ज्यामधून तुम्हाला कन्फर्मेशन मिळत आहे किंवा तुम्हाला काही क्लॅरिटी मिळवायची असेल तर तुम्ही एखादी पर्सनल रीडिंग बुक करू शकता. टॅरोट थ्रू किंवा इतरही ठिकाणाहून तुम्ही बुक करू शकता. माझ्याकडूनही तुम्ही गायडन्स घेऊ शकता, बिकॉज इट्स अ जनरल रीडिंग. हे सर्व काही जनरल आहे, सर्व तुमच्यासाठी पर्सनल नाही आहे. तर तुम्ही पर्सनल रीडिंग बुक करून तुमचं कन्फ्युजन जे आहे ते येथे दूर करू शकता. सो नोव्हेंबर मंथ तुम्हाला काही गोष्टींच्या संदर्भात, नात्यांच्या संदर्भात तुम्हाला कन्फ्युजनमध्ये टाकू शकतं किंवा तुमच्या मनाचा गोंधळ होऊ शकतो किंवा इतरही जे काही दुखावलेले प्रसंग तुम्ही अनुभवलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला पेन जाणवू शकतं. भावनिकरित्या तुम्ही दुःखी राहू शकता, परंतु तुम्हाला ह्या सर्व पेनमधून, ह्या दुःखामधून, ह्या सर्व त्रासांमधून तुम्हाला एकच गोष्ट बाहेर काढू शकते, ते म्हणजे मेडिटेशन. मेडिटेशन मीन्स तुम्हाला फक्त बसून राहायचं नाहीये, तर तुम्हाला तुमच्या मनातील जे काही भावना आहेत त्या भावनांना तुम्हाला वाट मोकळी करून द्यायची आहे, त्या लिहायच्या आहेत कुठेतरी, आणि त्यातून जे काही दुःख पेन आहे तुमचं ते तुम्हाला डिवाइनला सरेंडर करायचं आहे, गॉडला सरेंडर करायचं आहे. तुमचे जे कोणी इष्टदेव आहेत त्यांना तुम्हाला ते सर्व दुःख जे आहे ते त्यांना देऊन टाकायचं आहे आणि तुम्ही रिलॅक्स राहायचं आहे. पुढे जे होईल ते होईल, ते परमेश्वराच्या मर्जीने होईल. तरी सुद्धा तुमच्या जीवनामध्ये काही कन्फ्युजनची सिच्युएशन असेल तर त्यामध्ये शांत राहा. मेडिटेशनमध्ये जा. भांडणं होत असतील तर त्यांच्यापासून दूर राहा, वादविवादांपासून दूर राहा, कारण की काही टॉक्सिक रिलेशनशिप डिवाइन तुमच्या जीवनामधून दूर घेऊन जात आहे. तर असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये थोडी कन्फ्युजनची सिच्युएशन असू शकते, तर त्याचं उत्तर तुम्हाला डिवाइन देत आहे. लेट्स सी अजून आपल्याला काय मिळतंय का. ओके, तर नक्कीच काहींच्या बाबतीमध्ये आपल्याला येथे दिसून येत आहे त्यांचं डिवाइन लव्ह त्यांच्या जीवनामध्ये येत आहे. न्यू बिगिनिंग त्यांच्या जीवनामध्ये होत आहे. जे काही इमोशनल कनेक्शनसाठी तुम्ही क्रेविंग करत आहात तर ते तुमच्यासाठी आहे. तुमचे जे काही जरी फिजिकलमध्ये तुम्हाला दिसत नसेल, ह्या 3D लाईफमध्ये तुम्हाला दिसत नसेल, बट यू आर कनेक्टेड थ्रू द एनर्जीज. तुम्ही तुमच्या व्हायब्रेशन्सनी, एनर्जीनी त्यांना कनेक्ट करू शकता. तुम्ही आधी लवमध्ये राहायचं आहे. तुम्हाला स्वतःला आधी त्या एनर्जीमध्ये जायचं आहे, जेणेकरून तुमचे पार्टनरसुद्धा तुम्हाला त्या एनर्जीमध्ये मॅच करू शकतील. जर तुम्ही स्वतः दुःखामध्ये राहाल, खूप जास्त पेनफुल सिच्युएशनमध्ये राहाल, तर तुम्ही दुःखच अट्रॅक्ट कराल आणि तुमचे जे कोणी पर्सन आहे ते तुमच्यापासून दूर जातील. तर तुम्हाला हे जे काही डिवाइन कनेक्शन तुमच्या जीवनामध्ये आहे तर त्याला तुम्हाला एनर्जी थ्रूच तुम्हाला ते तुमच्याशी कनेक्ट होतील. तर कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला मेडिटेशनचा आधार घेण्याची गरज आहे. तर नक्कीच हे इमोशनल कनेक्शन काहींच्या जीवनामध्ये येऊ शकतं. काही ज्यांचं खूप म्हणजे एखादं बालपणीचं कनेक्शन आहे जे ते विसरले होते ते सुद्धा येऊ शकतं, किंवा एवढ्यात हालफिलालमध्ये जर त्यांच्या जीवनामध्ये कुणी अशी व्यक्ती आली असेल ज्यांच्याशी त्यांच्या भावना मॅच होतात, त्यांचे फिलिंग्स मॅच होतात, व्हायब्रेशन्स मॅच होतात, तर ती व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येण्याचे चान्सेस ह्या नोव्हेंबर महिन्यामध्ये आहेत. बिकॉज हा नोव्हेंबर महिना आपल्याला माहिती आहे 11/11चं पोर्टलसुद्धा घेऊन येत आहे. त्या संदर्भात आपण नवीन रीडिंग घेणार आहोत, परंतु सध्या येथे दिसून येत आहे की बहुतेक लोकांच्या जीवनामध्ये त्यांचं डिवाइन लव्ह, ट्विन फ्लेम कनेक्शन, सोलमेट कनेक्शन, इतरही त्यांच्या जीवनामध्ये येण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. सो क्लायमेट दिस रीडिंग. कन्फ्युजन क्लिअर होण्याचे सुद्धा चान्सेस येथे आपल्याला दिसून येत आहे. लेट्स सी. वैवाहिक नात्यामध्ये काही आपल्याला गायडन्स मिळते का पाहूया. ओके, नक्की काहींच्या जीवनामध्ये येथे थर्ड पार्टी सिच्युएशन आहे. विवाहाच्या रिलेटेड काहींच्या जीवनामध्ये येथे इंडिकेटच होत आहे की थर्ड पार्टी सिच्युएशन आहे, त्यामुळे कन्फ्युजन येथे आपल्याला दिसून येत आहे. तर ही कन्फ्युजनसुद्धा दूर होईल, बट यू हॅव टू मेडिटेट युअर सेल्फ. तुम्हाला तुमच्या स्वतःला मेडिटेशनच्या फ्रिक्वेन्सीमध्ये घेऊन जायचं आहे. सकाळी उठून किंवा संध्याकाळी जितकं होईल तुम्ही मेडिटेशनमध्ये बसायचं आहे, जेणे तुम्हाला क्लॅरिटी मिळेल. तर यामधून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी नक्कीच तुमचे इष्टदेव तुम्हाला मार्ग दाखवतील. काही अशी लोक तुम्हाला भेटतील
की तुम्हाला हा जो कर्म आहे, बिकॉज हे दिसून येत आहे वैवाहिक जीवन जे तुमचं ज्यांच्यासोबत आहे ते एक कार्मिक रिलेशनशिप आहे. काहींच्या बाबतीत ज्यांना वैवाहिक जीवनामध्ये अडचणी आहेत त्यांच्या संदर्भात आपण घेत आहोत. तर कार्मिक रिलेशनशिप ते आहे. कार्मिक रिलेशनशिप असल्यामुळे ते तुमचा कर्म आहे. तर लवकरात लवकर तुम्हाला ह्या रिलेशनशिपमधून डिवाइन एनर्जीज बाहेर काढतील, कारण की ते तुमचं कार्मिक कनेक्शन होतं. ऑल अबाउट दिस एनर्जीज इज इंडिकेटिंग हिअर की सगळ्या एनर्जीज हे सांगत आहे की तुमचा कर्मा जो आहे तो कम्प्लीट होत आहे. कार्मिक रिलेशनशिप त्यांच्यासोबत होतं तर ते सर्व कर्मा होता तुमचा. सो त्यातून तुम्हाला डिवाइन एनर्जीज बाहेर काढत आहे, बिकॉज दे आर नॉट, ते तुमच्या प्रेमासाठी लायक नाही आहेत. सो तुम्हालाही तुमचं डिवाइन लवकडे डिवाइन घेऊन जात आहे. बिकॉज हे बघा, ज्या ज्या नात्यांमध्ये तुम्ही सध्या आहात ते सर्व तुमचे कार्मिक रिलेशनशिप आहे. तर त्यांच्याकडून कुठल्याही ॲक्सेप्टेशन ठेवू नका, कुठल्याही अपेक्षा ठेवू नका. बस हे कर्मा आहेत आणि ते कर्मा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला डिवाइनने हे नातं तुमच्या जीवनामध्ये दिलं होतं. आणि सध्याची जी काही एनर्जी आहे, तुमचा कर्मा आता हळूहळू कंप्लीट होत आहे. तुम्ही आता ह्या कार्मिक रिलेशनशिपमधून बाहेर पडत आहात, बिकॉज ते फक्त तुम्हाला दुःख देण्यासाठी आलेलं आहे. तुमच्यातील जे काही पॉझिटिव्ह एनर्जी होती ती त्यांनी पूर्णपणे काढून घेतलेली आहे, तुम्हाला नकारात्मक सिच्युएशनमध्ये टाकलेलं आहे. तर तुम्हाला डिवाइन एनर्जी येथे गाईड करत आहे की तुम्हाला ह्या सर्व एनर्जीमधून बाहेर पडून निगेटिव्ह नाही व्हायचं आहे. तर मेडिटेशन करून डिवाइनच्या जवळ राहून, सोबत राहून पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये यायचं आहे, सकारात्मक विचारामध्ये तुम्हाला यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पुढील मार्ग जो आहे तो सुस्पष्ट होईल. तर हे जे काही तुम्हाला गायडन्स मिळत आहे त्याला फॉलो करा आणि ह्या रिडिंगला क्लेम करा, जेणेकरून जे काही तुमचे प्रश्न आहेत त्यामधून तुम्हाला बिलकुल एकदम पॅनिक व्हायचं नाही आहे, दुःखी व्हायचं नाही आहे. सध्याची जी काही सिच्युएशन आहे थोडी ट्रिगर देत आहे, थोडी म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी ट्रिगर देत आहे, पण तरीसुद्धा हळूहळू तुम्ही यातून बाहेर पडत आहात. मेडिटेशन थ्रू तुम्हाला गायडन्स मिळत आहे. डिवाइन तुम्हाला काही ना काहीतरी संकेत देत आहे, त्याकडे लक्ष द्या. तुमचं डिवाइन लव, इमोशनल कनेक्शन तुमच्या जीवनामध्ये येत आहे. सो क्लेम इट दिस रिडिंग. इट्स अ जनरल रिडिंग, बट यू हॅव टू क्लेम फॉर पॉझिटिव्ह साईन. अँड पर्सनल रिडिंगसाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअपवरती. लेट्स सी आणखीन आपल्या डिवाइन काय गाईड करत आहे. ओम नमः हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. डिवाइन प्लीज गाईड मी अबाउट हेल्थ, आरोग्याच्या बाबतीमध्ये काय आपल्याला नवीन कळत आहे. लेट्स सी. असू शकतं काहींच्या जीवनामध्ये आरोग्याच्या काही तक्रारी आहेत, तर नक्कीच आरोग्याच्या तक्रारी दूर होत आहे. 3 ऑफ कप्स कार्ड येथे दिसून येत आहे. 3 ऑफ कप्स कार्ड येथे इंडिकेट करत आहे आरोग्यामध्ये सुधारणा होत आहे. काहींचं खूप जास्त वीकनेस आहे, काही एखादा आजार आहे, तर घरातीलही व्यक्तींचा कोणाचा असेल तर त्यामधून तुम्हाला डिवाइन एनर्जीज बाहेर काढत आहे. तर येथे मार्गदर्शन घेण्याची गरज आहे कोणाचं तरी अशा व्यक्तीचं, ज्यातून तुम्हाला खूप चांगला पॉझिटिव्ह मार्ग मिळेल. तर येथे 3 नंबरचं कार्ड इंडिकेट करत आहे गुरूंची तुमच्यावरती कृपा आहे आणि गुरुच तुम्हाला येथे मार्गदर्शित करत आहे की तुम्हाला कोणाचं तरी गायडन्स घेण्याची गरज आहे. ओके, व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड येते. इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर यू. ज्यांना हेल्थच्या संदर्भात तक्रारी आहेत आणि त्यामुळे त्यांचे पुढील काही कार्य होत नाही, घरामध्ये सुद्धा खूप जास्त आरोग्याच्या तक्रारी आहेत, तर इथून पुढे भविष्याची एनर्जी आपल्याला इथे इंडिकेट करत आहे की तुम्हाला तुमचं नशीब इथून पुढे साथ देत आहे. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सर्व जे काही आहे सुटका मिळत आहे ह्या सर्व दुःखापासून, पेनपासून आणि आरोग्याचे जे काही समस्या आहेत त्यामधून सुद्धा तुम्ही बाहेर पडत आहात. स्वामींची सेवा करा. द हर्मिटचं कार्ड इथे इंडिकेट करत आहे की अशा दूर व्हा अशा लोकांपासून ज्यामुळे तुमची एनर्जी खूप जास्त निगेटिव्ह होते, नकारात्मक होते. तर अशा लोकांपासून तुम्हाला डिवाइन दूरच करणार आहे, कारण की दे आर नॉट सर्विंग फॉर यू फॉर लॉंग टाईम. ते तुमच्यासाठी इथून पुढच्या कालावधीमध्ये बिलकुल उपयोगाचे नाही आहेत, कारण की दे आर एनर्जी सकर. ती तुमची पॉझिटिव्ह एनर्जी घेत आहेत आणि तुम्हाला एका निगेटिव्ह एनर्जीमध्ये टाकत आहेत. सो तुम्हाला हळूहळू डिवाइन या सर्व लोकांपासून दूर करेल आणि तुम्हाला एका पॉझिटिव्ह मोकळ्या वातावरणामध्ये ठेवण्यात येईल. आणि जर तुम्हाला हेल्थच्या खूप जास्त तक्रारी वाटत असतील तर तुम्ही आहे त्या सिच्युएशनमध्ये राहू नका, तिथून बाहेर पडा. जर ती जागा खूप जास्त नेगेटिव्ह असेल तर त्यातून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी डिवाइन एनर्जीज गाईड करत आहे. इट्स अ जनरल रिडिंग. ओके, हेल्थच्या बाबतीमध्ये जजमेंटचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे की तुम्हाला न्याय मिळत आहे. एंजल्स, डिवाइन एनर्जीज तुम्हाला न्याय देत आहे. हेल्थचं हे साईन आहे, मी हेल्थचंच रिडिंग घेत आहे आणि हेल्थचं हे साईन आहे की तुमच्या आरोग्यामध्ये सुधारणा होत आहे. तुमच्या आरोग्यामध्ये
चांगली म्हणजे फक्त आजारांच्या बाबतीतच नाही तर येथे दिसून येत आहे मेंटल हेल्थ, तुमची मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य यामध्ये सुधारणा होत आहे, पॉझिटिव्ह बदल यामध्ये होत आहेत. आणि फक्त हे आपल्या आजारांसाठीच नाही, दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा काही गोष्टी अशा असतात की आपलं वेट वाढलेलं असतं किंवा खूप जास्त लॉस झालेलं असतं, वेट लॉस झालेलं असतं, आपण आपल्या स्वतःच्या जीवनाकडे लक्ष देत नाही, आहार आपला चांगला नसतो, आपण काहीही खातो आणि मग आपण आपली हेल्थ जी आहे ती खूप जास्त डाऊन होते. तर आता इथून पुढच्या कालावधीमध्ये तुम्हाला डिवाइन एनर्जीज गाईड करत आहे की तुम्हाला योगा करायचा आहे, मेडिटेशन करायचं आहे, प्राणायाम करायचा आहे, त्याचबरोबर छोटे हलके फुलके व्यायाम करायचा आहे, आहार चांगला ठेवायचा आहे, जेणेकरून तुमचं पुढचं जे काही भविष्य जे आहे 2026च्या नंतर इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन की ह्या नोव्हेंबर मंथपासून तुम्ही सुरुवात करताना दिसून येत आहे आणि यामध्ये तुम्हाला चांगले पॉझिटिव्ह बदल सुद्धा येत्या काही काळामध्ये झालेले दिसून येत आहे. सो क्लेम इट दिस रीडिंग तुमच्या आहाराच्या बाबतीमध्ये, आरोग्याच्या बाबतीमध्ये, तुमच्या हेल्थच्या बाबतीमध्ये डिवाइन एनर्जीज तुम्हाला, तुम्ही ज्यांची काही प्रार्थना करत होतात ते तुम्हाला न्याय देत आहे. सो क्लेम इट दिस रीडिंग. आय थिंक सो की आरोग्याच्या बाबतीमध्ये चांगले तुम्हाला इथून पुढे संकेत मिळत आहेत. फायनल गायडन्स घेऊया आपण. व्हिडिओच्या एंडिंगला आपल्याला फायनल गायडन्स डिवाइन एनर्जीज काय देत आहेत. लेट्स सी. डिवाइन प्लीज गाइड मी. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. प्लीज गाइड मी. गायडन्स, फायनल गायडन्स. ओके, खूप जास्त पॉझिटिव्ह कार्ड्स तुमच्यासाठी आलेले आहेत. डिवाइन एनर्जीज तुम्हाला इथे गाईड करत आहे. हा नोव्हेंबर मंथ तुमच्यासाठी खूप जास्त नशीबवान तुम्ही ठरणार आहात, खूप जास्त तुमच्यासाठी फॉर्च्युनेट आहे, तुमच्यासाठी भाग्यवान कालावधी हा नोव्हेंबर महिना घेऊन येत आहे. कारण की या नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्याला माहिती आहे वाईट गोष्टींची एंडिंग होत आहे आणि सकारात्मक बदल तुमच्याकडे येत आहे. द हिरो फंडचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे की तुम्हाला डिवाइनशी कनेक्टेड राहायचं आहे, परमेश्वराला तुम्हाला विसरायचं नाही आहे, सतत तुम्हाला त्यांचं नामस्मरण करायचं आहे, त्यांच्या एनर्जीशी कनेक्टेड राहायचं आहे. कारण की आपण जेव्हा देवाचं नाव घेतो त्यावेळेस आपण एका हायर फ्रिक्वेन्सीमध्ये एंटर करत असतो आणि तीच जर फ्रिक्वेन्सीमध्ये आपण सतत राहिलो तर आपल्याकडे भाग्यकारक गोष्टी येतात, भाग्यकारक घटना येतात, चांगले बदल, अबंडन्स, समृद्धता आपल्या जीवनामध्ये येते. जरी तुम्ही सध्या फायनान्शियल क्रायसिसमध्ये असाल, जरी तुमच्या जीवनामध्ये काही अडचणी असतील नात्यांमध्ये किंवा इतरही ठिकाणी, परंतु तुम्हाला परमेश्वराच्या काय म्हणतात गायडन्स खाली जीवन जगायचं आहे, जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता येईल. 3 ऑफ पेंटिकलचं कार्ड बॉटमची एनर्जी आहे. तर तुम्ही पुढील काळामध्ये इथे दिसून येत आहे काही तुमचं समाजासाठी कार्य करताना सुद्धा दिसून येत आहे आणि हे तुमचं मे बी असू शकतं सोल पर्पज आहे. कारण की येथे व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड इंडिकेट करत आहे की जी काही सध्याच्या गोष्टी घडत आहेत ते तुम्हाला याकडेच घेऊन जाण्यासाठी घडत आहे. तर 3 ऑफ पेंटिकलचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे तुम्ही अशा काही समाजसेवी संघटनांच्या सोबत किंवा एकटे राहून सुद्धा काही असा एखादा बिझनेस करत आहात. ह्या नोव्हेंबरपासून त्याची सुरुवात होत आहे असंही आपल्याला दिसून येत आहे. काही चांगले बदल तुमच्या बिझनेसच्या रिलेटेड आहे, तुमच्या करिअरच्या रिलेटेड आहे, तुमच्या जे काही तुम्ही सध्या करत आहात त्यामध्ये तुम्हाला इतरांनाही समाविष्ट करून काही नवीन कार्य सुरू करायचं आहे. यामध्ये तुम्हाला इतर लोक सुद्धा मदत करताना दिसून येत आहे. गोरगरिबांची सेवा करताना तुम्ही दिसून येत आहात, इतरांना आर्थिक मदत करताना दिसून येत आहात, काहींना गरजूवंत लोकांना तुम्ही काही ना काहीतरी मदत करताना ह्या नोव्हेंबर महिन्यामध्ये दिसून येत आहे. तर ह्या चांगल्या गोष्टी तुमच्याकडे येत आहे, पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे येत आहे, ॲक्शन ओरिएंटेड होताना तुम्ही दिसून येत आहात. तर कृती तुम्ही करताना दिसून येत आहे. हे नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी खूप जास्त पॉझिटिव्ह असणार आहे. 5 नंबरचं कार्ड इथे इंडिकेट करत आहे आर्थिक अडचणीमध्ये सुद्धा तुम्हाला आता आराम मिळेल. काही तुमच्याकडे धन येत आहे, पैसा येत आहे, कारण की एखादा गुप्त खजाना सुद्धा मिळण्याची शक्यता तुम्हाला आहे. बिकॉज इथे आपल्याला कीज दिसतात आणि बॉक्स दिसतोय. सो इट्स इंडिकेटिंग हिअर की तुमच्याकडे चांगल्या धनवर्धक गोष्टी तुमच्याकडे येत आहे. रेड कलरचा रंग जो आहे, हा रेड कलर जो आहे तो इथे इंडिकेट करत आहे तुमच्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा समाविष्ट होत आहे, एक एनर्जी तुमच्याकडे येत आहे. एनर्जीने तुम्ही भरपूर समृद्ध होत आहात आणि एक राजकुमारासारखं तुमचं आयुष्य आपल्याला इथे दिसून येत आहे. फक्त तुम्हाला हा व्यक्ती काय सांगतोय, डिवाइनशी कनेक्टेड राहा. तर परमेश्वराशी कनेक्टेड राहा, सगळ्या चांगल्या गोष्टी, समृद्धता तुमच्याकडे येत आहे, नशीबवान तुम्ही ठरणार आहात. सो क्लायमेट दिस रीडिंग खूप जास्त पॉझिटिव्हिटी ही नोव्हेंबर महिना
तुमच्यासाठी घेऊन येत आहे. नात्यांमध्ये सुद्धा आणि इतरही सर्व बाबीमध्ये तुम्हाला काही पॉझिटिव्ह चेंजेस घडताना दिसून येतील. ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. तसेच 1111 म्हणून सुद्धा तुम्हाला येथे कमेंट करायचे आहे. आपण 1111 पोर्टलवरती सुद्धा व्हिडिओ घेत आहोत, परंतु ते एनर्जी जेव्हा येईल त्यावेळेस. तर सध्या हे जे काही आहे, हा जो नोव्हेंबर महिना आहे तो तुमच्या जीवनामध्ये नेमकं काय घेऊन येत आहे त्या संदर्भात ही आजची रिडिंग होती. तर ज्यांना ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा आणि ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे, काउन्सिलिंग हवं आहे, त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे. सो थँक्यू सो मच. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात. असेच माझे व्हिडिओ पाहत राहा आणि ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करा. सो धन्यवाद.